पत्रकार परिषद घेतली. विषय काय होता आणि नेमकं काय? नमस्कार, मी ACP नीलिमा कुलकर्णी, हार्बर डिव्हिजन, मुंबई लोहमार्ग. रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे हे ऑगस्ट 2025मध्ये स्थापन झालेलं आहे आणि ऑगस्ट महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत रेल्वेमध्ये जेव्हा कोकण रेल्वेच्या काही ट्रेन्स सायडिंगला उभ्या राहतात त्यावेळेला त्या ट्रेन्समधल्या नागरिकांच्या किंवा महिलांच्या अंगावरील चेन, मंगळसूत्र खेचणं किंवा पर्स चोरून नेणं यासारख्या बऱ्याचशा घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाण्याला विविध 8 गुन्हे वेळोवेळी दाखल झालेले होते. तर सदर गुन्ह्यांचं प्रमाण वाढल्यानंतर आम्ही आमचं स्थानिक पोलीस ठाणे, रत्नागिरी लोहमार्ग पोलीस ठाणे आणि आमची स्थानिक गुन्हे शाखा यांनी वेगवेगळ्या टीम्स तयार केल्या. CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचं वर्णन मिळवलं आणि त्यानंतर अशा प्रकारचे गुन्हे यापूर्वी रायगड रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडलेले होते. तर त्या अनुषंगाने त्यावेळेला जे आरोपी अटक केले गेले होते त्यांची माहिती काढून त्या आधारे आणि त्या आरोपींच्या मोबाईलच्या तांत्रिक तपासाच्या आधारे आम्ही अहिल्यानगरपर्यंत पोचले आणि त्यानंतर तिथून आम्ही एक आरोपी अटक केलेला आहे. 4 आरोपींची टोळी आहे, त्यापैकी एक आरोपी अटक केलेला आहे आणि त्याच्याकडून आम्ही ह्या 8 गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल म्हणजे जवळजवळ 44 ग्रॅम सोनं, ज्यामध्ये महिलांची मंगळसूत्र, चेन्स यासारख्या वस्तू होत्या, त्यांनी सोनाराला विकल्यामुळं ते लगड स्वरूपामध्ये आम्ही ते सोनं हस्तगत केलेलं आहे. त्याचबरोबर 3 ज्या पर्स चोरीला गेलेल्या होत्या त्या 3 पर्स त्यातील किरकोळ मुद्देमालासकट त्याही आम्ही जप्त केलेल्या आहेत. आणि सध्या आता जो आरोपी आहे तो 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे आणि त्याचे जे 3 उर्वरित साथीदार आहेत त्या 3 उर्वरित साथीदारांना आम्ही पकडण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर मी नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छिते की ज्या वेळेला तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल त्यावेळी कोकण रेल्वेच्या बऱ्याचशा स्थानकांमध्ये क्रॉसिंगच्या दरम्यान ट्रेन्स ह्या सायडिंगला थांबलेल्या असतात. तर अशावेळी नागरिकांनी स्वतः सजग राहायचं आहे. ज्या खिडक्या आहेत, जर अंधारा वेळ असेल तर अशा वेळेला खिडक्या बंद करून घ्याव्यात आणि जागरूक राहून चोरांचे जे काय गुन्हे घडणार नाहीत याकरता दक्षता घ्यायची आणि अशा प्रकारचे गुन्हे घडताना दिसले तर आम्हाला रेल्वे पोलिसांना संपर्क करायचा आहे. आम्ही त्यांच्या सेवेत उपलब्ध आहोत. एकच